गावातील नामदेव पाटील हे शांत कष्टकरी शेतकरी होते. दिवसभर कष्ट करणारे श्री स्वामी समर्थांचे मोठे भक्त. त्यांच्या घरी स्वामींच्या पादुकांची सेवा अगदी रोज पाळली जायची. एके दिवशी शेतात काम करताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. गावातील लोक धावत आले. हातात श्वास नव्हता, नाडीही बंद. डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या छातीवर हात ठेवत नाडी तपासत गंभीरपणे सांगितले, श्वास थांबला आहे, आपण त्यांना गमावलं आहे. हे कोण? घरात आक्रोश माजला. पत्नी डोकं धरून बडवू लागली. मुलांच्या डोळ्यात घाबरलेला शून्यपणा. पण त्यांची धाकटी मुलगी अनुज, स्वामी समर्थांवर प्रचंड श्रद्धा ठेवणारी, ती रडत रडत स्वामींच्या पादुकांसमोर बसली. घरातील सगळे लोक रडत होते, पण ती एकटी हात जोडून म्हणत होती, स्वामी, माझ्या वडिलांना परत द्या. जगात कोणावर विश्वास नाही, फक्त तुम. तासभर ती अश्रूंनी ओली झालेली प्रार्थना करत राहिली. हवा शांत, घरावर पसरलेला मृत्यूचा शोक. अचानक घरात एक उबदार वारा आला. स्वामींच्या पादुकांवर लावलेली ज्योत जोरात पेटली. त्या क्षणी बाहेर पडलेला डॉक्टर धावत परत आला. अहो, ते श्वास घेत आहेत. सगळे धावत गेले. नामदेव पाटील हळूहळू डोळे उघडत होते. त्यांनी पहिलाच वाक्य उच्चारले. मी एका तेजस्वी वृद्ध साधूला पाहिलं. ते म्हणाले, तुझे लोक तुला पुकारत आहेत, परत जा. सर्वांनी जाणलं, तो साधू म्हणजे स्वतः श्री स्वामी समर्थ होते.